जनतेच्या पैशांची उधळपट्टी हा मुद्दा आला की भाजप सर्वात आधी आक्रमक होताना दिसतो. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानावर 45 कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण आता मुंबईत महापौरांच्या अधिकृत बंगल्यावर सातत्याने वाढणारा खर्च चर्चेत आला आहे. त्यामुळे विरोधक एकच प्रश्न विचारत आहेत, जे माप इतरांना तेच माप स्वतःलाही लागू होणार का? चला संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. भायखळ्यातील मुंबई महापौरांच्या अधिकृत बंगल्यावर नवीन महापौर राहण्यापूर्वीच सुमारे 75 लाख रुपये दुरुस्ती आणि प्राथमिक कामांवर खर्च करण्यात आला. यानंतर स्थायी समितीने बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांना मंजुरी दिली. या कामांमध्ये संपूर्ण इंटेरियरचे नूतनीकरण, आधुनिक किचन, अतिरिक्त बेडरूम आणि टॉयलेट, सर्व स्वच्छतागृहांमध्ये नवीन फिटिंग्स, इटालियन मार्बल फ्लोरिंग्स, अँटिक झुंबर, विशेष लाइटिंग आणि ऑडिटोरियमचे मीटिंग रूम मध्ये रूपांतर अशा अनेक सुविधा करण्यात आल्या. आता यानंतर पुन्हा 2 कोटी 89 लाख रुपयांची नवीन निविदा काढण्यात आली आहे. या निविदेत बाह्य परिसरातील नॉइज बॅरियर, पर्जन्य जल आणि सांडपाणी वाहिन्या, इंटरलॉकिंग कॉन्क्रीट पेवर्स तसेच भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांसारखी कामे प्रस्तावित करण्यात आली. यामुळे आतापर्यंतचा आणि प्रस्तावित खर्च मिळून एकूण रक्कम सुमारे 7 कोटी 14 लाख रुपये इतकी होत असल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकरणात मुंबई महापालिकेने सर्वात महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार 2 कोटी 89 लाख रुपयांची निविदा ही महापौरांच्या बंगल्यासाठी नसून वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय परिसरातील पायाभूत सुविधांसाठी आहे. महापौरांचा या निविदेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण राजकारण इथेच थांबत नाही. याआधी महापौर रितू तावडे यांनी अधिक आरामदायी गाड्यांची मागणी केल्याचाही मुद्दा चर्चेत आला होता. विरोधी पक्षाने याला मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी म्हटले, तर महापौरांनीही विरोधकांनी पूर्वी अशाच मागण्या केल्याचा दावा केला. आता इथेच दिल्लीतील जुना वाद पुन्हा समोर येतो. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानावर 45 कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यात इंटिरियर, मार्बल फ्लोरिंग, किचन, इलेक्ट्रिक वायरिंग, अग्निशमन व्यवस्था आणि कार्यालय उभारणीवर मोठा खर्च झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी भाजपने हा मुद्दा जनतेच्या पैशांच्या उधळपट्टीचा असल्याचे सांगत त्यांच्यावर तीव्र टीका केली होती. मात्र आता मुंबईच्या महापौरांच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधक भाजपलाच प्रश्न विचारत आहेत. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या खर्चावर टीका करणारा भाजप मुंबई महापौरांच्या या खर्चावर काय भूमिका घेणार? हा दुहेरी निकष आहे का, की या दोन्ही प्रकरणांमध्ये परिस्थिती वेगळी आहे? हा निर्णय मात्र जनतेने उपलब्ध माहितीच्या आधारे घ्यायचा आहे. या संपूर्ण प्रकरणात आरोप, प्रत्यारोप आणि पालिकेचे स्पष्टीकरण हे तिन्ही मुद्दे समोर आहेत. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्व बाजू जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या विषयावर तुमचं मत काय आहे? मुंबईतील हा खर्च योग्य आहे का, की त्यावर अधिक पारदर्शकता हवी? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्याधारित मराठी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.